जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 9 सिद्ध लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. अमृतपान केल्यावर बाह्य शरीर लखलखते, त्याचप्रमाणे अंतरंगात आत्मस्थिती स्थिर झालेल्या सिद्धाचे लक्षण कोणते? ज्याच्यात यथार्थ आत्मज्ञान भरले आहे हे कसे ओळखावे, असे सर्वांचेच कुतूहल असल्याने क्रमानेच अनुभवी ज्ञानी पुरुषाचे लक्षण सांगत आहोत. सिद्धाचे लक्षण ऐक बाबा. सिद्ध म्हणजे आत्मस्वरूपच, त्याच्यात आणि स्वरूपामध्ये अणुमात्र ही भिन्नता नसते. अर्थात स्वरूप होऊन स्थिरावलेल्यालाच सिद्ध असे म्हणावे. खरं म्हणजे सिद्धत्व हे मूळ स्वयंसिद्ध आत्मस्वरूपालाच शोभते. वेदशास्त्रामध्ये प्रतिपादन केलेल्या स्वतः सिद्ध असलेल्या आपल्या स्वरूपालाच सिद्ध म्हणावे, याशिवाय दुसरे काही नाही. असे असेल तरी साधकांना समजावे म्हणून सिद्ध स्थितीची काही बाह्य लक्षणं सांगावीच लागणार आहेत. सिद्ध लक्षणाबद्दलचा चमत्कार हा असा आहे. मुख्यत्व करून सिद्धाची अंतरंग स्थिती स्वरूपाकार झालेली असते असे वर नमूद केले आहे, होय ना? तशी स्थिती झाल्यानंतर त्याचे शरीर कसे वर्तन करते असा प्रश्न कराल तर त्याचे उत्तर असे आहे. स्वप्नात जे दिसते ते खोटे दिसते, त्याप्रमाणे हे आहे. पण एवढेच सांगितल्याने श्रोत्यांचे पूर्ण समाधान झाले असे दिसत नसल्याने सिद्धाच्या लक्षणाचे आणखी विवरण करीत आहोत. त्यामुळं परमार्थाचे मर्म हस्तगत होण्यास सहाय्य होईल. सदैव स्वरूपानुसंधानात निमग्न राहणे हेच साधूचे मुख्य लक्षण आहे. या स्वभावामुळेच तो जनांमध्ये असूनही जगावेगळा असतो. स्वरूपामध्येच लक्ष असल्याने त्याची प्रपंचाची चिंता नाहीशी झालेली असते. सिद्ध अध्यात्म निरूपणामध्ये प्रेम बाळगत असतो. या प्रकारचे मननशीलता हे साधकाचे लक्षण असले तरी सिद्धामध्येही तो गुण असतो. सिद्धाच्या लक्षणांचा अनुरोध साधकाच्या लक्षणाप्रमाणेच असल्याने साधक लक्षण वगळून सिद्ध लक्षण सांगणे अशक्य आहे. त्याशिवाय सिद्ध बाह्यतः साधकाप्रमाणेच वागत असून अंतरंगात मात्र स्वरूपाकाराने सिद्धत्व अनुभवित असतो. ही गोष्ट शहाण्या श्रोत्यांनी ओळखावी. संशयातीत साधनच सिद्धाचे लक्षण असून अंतर्बाह्य त्याचे समाधान अभंग असते. अंतरंगाची स्थिती निश्चल झाल्यावर त्यामध्ये चलनास अवकाश कुठला? सिद्धाचे चित्त स्वरूपामध्ये संलग्न होऊन स्वरूपच होऊन गेलेले असते. अशी अंतरस्थिती झाल्यानंतर बाहेर त्याने चलनवलन केले तरी तो निश्चलच. सिद्ध चलन इत्यादी कार्य करीत असला तरीही निश्चलच, आणि निश्चल स्थिती असूनही शरीर कार्यपर झालेले असते. स्वयंस्वरूपच झालेला सिद्ध एका ठिकाणी पडून राहिला किंवा उठून हिंडत फिरत राहिला तरी निश्चलच होय. येथे अंतरंगाची स्थितीच मुख्य असून आत सर्वातीत स्थिती व्हायला हवी. अशा तऱ्हेने ज्याचे अंतःकरण भगवंतामध्ये तल्लीन झाले आहे तोच खरा साधू असून तो बाह्यतः कसाही असला तरी बरोबरच, पण मुख्यतः अंतःकरणामध्ये स्वरूपाबद्दल प्रेम असायला हवे. तसे असले की सिद्ध लक्षण सहज रीतीने प्रकट होतात. अवलक्षण असणाऱ्यालाही राज्य सिंहासन प्राप्त झाले तर त्याच्यात राजचिन्ह आपोआप उमटतात. तदत्व स्वरूपामध्ये प्रेम स्थिरावले की सर्व लक्षणं आपोआप येतात. पण स्वरूप स्थिती शिवाय इतर कोणत्याही साधनाने सिद्ध लक्षणं येऊ शकत नाहीत. म्हणून साधकाने प्रामुख्याने स्वरूपाकार होऊन स्वरूपातच राहायला हवे. त्याचप्रमाणे वृत्तीने निर्गुण स्वरूपामध्ये तल्लीन होणे हेच अभ्यासाचे शिरोरत्न आहे. आता ही स्थिती संतसंग आणि त्यांचे निरूपण यामुळे बिंबते. तात्पर्य, स्वरूपाकारतेने सिद्ध लक्षणाचा चांगला अभ्यास करावा. स्वरूप सोडल्यास मात्र साधकांची दिशाभूल होते. सिद्धांच्या अंतरंगत स्वरूप स्थितीचे महत्त्व वर्णन करून झाले तरीही त्याची बाह्य लक्षणं सांगत आहोत. ऐका.
त्यामुळे सिद्ध स्थितीचे पूर्ण ज्ञान होऊन साधकामध्ये समाधान स्थिरावेल. साधूंना इच्छाच नसते, कारण कल्पनेने आत्मस्वरूपात प्रवेश केला असल्यामुळे त्यांची इच्छा शिल्लक कोठे असू शकते. बरं, इच्छा करणारे विषय निघून गेले तरच राग यायला हवा ना. साधूंचा शाश्वत आत्मनिधी कधीही सोडून जात नाहीत, म्हणून ते रागवत नाहीत. त्यांनी नाशवंत जडवस्तूबद्दलची आस्था सोडून देऊन सत्य स्वरूप जाणलेले असते. एवढेच नव्हे तर दुसरे म्हणणेच नसलेल्या ज्ञानस्थितीत असताना त्यांनी कोणावर रागवावे. साधू लोक जगातील सारा राग नाहीसा करून वर्ततात. आता साधू लोक मस्तवाल असतात का असे म्हणाल तर तेही नाही, कारण आपल्या आत्मानंदात तृप्त असणारे साधू विनाकारण कोणावर का मद दाखवतील. त्याचे सर्व वादविवाद करणे हेच नाहीसे झालेले असते. त्याचप्रमाणे साधू विकाररहित स्वरूपच झालेले असल्याने त्यांच्या तिरस्काराचा विकार तरी कोठून यावा. याचप्रमाणे ते आपणच आपला मत्सर कसा काय करतील. साधू सहजच आत्मवस्तू असल्याने त्यांच्यात मत्सर गुण नसतो. साधूंच्या मध्ये मदमत्सर करण्याचा वेडेपणा नसतो. त्यानंतर साधू स्वयंभू स्वरूपच झालेले असल्यामुळं त्यांच्यात दंभ तरी कसा असू शकेल. त्यांच्यात अजूनही द्वैताचा प्रारंभच झालेला नसतो. त्याचप्रमाणे दिसणारे जगच खोटे केलेला प्रपंच कसा काय असू शकतो हो. म्हणून साधू निष्प्रपंच असतो हे जाणा. आणखी काय म्हणजे संपूर्ण जग ज्याचे घर असून पंचभौतिक उपाधी खोटी आहे हे जाणून त्याने त्याग केलेला असतो. म्हणून मिथ्या जगातील कोणत्याही वस्तूंचा साधूला लोभ नसतो. तो सदैव निर्लोभी असून त्याची वासना शुद्ध आत्मस्वरूपात एकरूप झालेली असते. आता सर्व ही आपणच झालेला असताना साधूने कोणाचा स्वार्थ धरावा. स्वार्थच नसल्याने स्वार्थ हानीमुळे होणारा शोकही त्याला होत नाही. नाशवंत दृश्य पदार्थ फेकून देऊन शाश्वत आत्मस्वरूप अनुभवत असल्यानेच साधू शोकरहित असतो हे जाणा. आणखी एका दृष्टिकोनातून सांगायचे म्हणजे एक वेळ शोक हा साधूच्या वृत्तीला दुःखात पाडावे म्हणाला तरी ही ती वृत्तीच नाहीशी होऊन निवृत्ती स्थिती प्राप्त झालेली असते. तेव्हा शोकाने काय ठणठणा करावे. अर्थात साधू कोणत्याही क्षणी शोकरहित असतो. त्याचप्रमाणे मोहाने येऊन मनाला त्रास द्यावे म्हटलं तरी ते मनच उन्मन झालेले असते. तेव्हा मोहाने काय करावे. साधू शोक मोह रहित असतात. त्याचप्रमाणे साधू एकमेव वस्तूच झालेले असल्याने त्यांना भीती कशी काय वाटणार. साधू निर्भय परब्रह्मच असल्याने ते भयरहित आणि निश्चित असतात. सर्व गोष्टींना नाश आहे, पण साधू मात्र नाश रहित आहेत. ते सत्य स्वरूप असल्याने अमर आहेत. त्यांना भीती कशी काय वाटणार. साधूंना भयच नसते. त्याचप्रमाणे सुख दुःख मानापमान इत्यादी द्वंद्व भेद नसलेली वस्तूच होऊन गेलेल्या साधूंच्या मध्ये देहबुद्धीचा विषाद तरी कसा काय डोकावेल. साधूंनी बुद्धीने प्राप्त करून घेतलेल्या निर्गुण वस्तूला कोणी नेऊ शकणार नाही ना. मग साधूंना विषाद करण्याची गरजच असू शकत नाही. त्याचप्रमाणे मूलतः आपण एकटेच असल्यामुळे साधूंनी कोणाचा स्वार्थ बाळगावा. दृश्य जगच नाहीसे झाल्यानंतर स्वार्थाला स्थानच उरत नाही. साधू आपण एकटेच असल्यामुळे तेथे दुःख किंवा शोक तरी कुठले नि काय. दुसरे झाल्याशिवाय अविचार घडू शकत नाही. साधूंचे परमार्थात मन स्थिरावले असल्यामुळे त्यांची स्वार्थापोटी येणारी दुराशा नाहीशी झालेली असते. त्यामुळे निराशा ही साधूची खून आहे. आणखी काय तर मृदू आकाशाप्रमाणे साधू कोमल स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांचे बोलणे कठोर असूच शकत नाही. ते योगी स्वरूपाबरोबर मिसळून स्वरूपच झालेले असल्यामुळे ते सर्व काळ वैराग्यशील असतात. त्यांच्यात स्वरूप स्थिती स्थिरावलेली असल्यामुळे
त्यांनी देहाची चिंता करणे सोडून दिलेली असते आणि पुढे काय होईल याबद्दल ते निश्चिंत असतात. जास्त काय सांगावे, बुद्धी स्वरूपनिष्ठ झाली की सर्व उपाधी नाहीशी होतात. या कारणास्तवच साधू निरुपाधिक असतात. साधूंनी सदैव वास केलेल्या स्वरूपामध्ये संगम होणे हे शक्यच नसल्यामुळे ते मानापमान पाहत नाहीत. ते महात्मे अलक्ष वस्तूकडे लक्ष ठेवणारे श्रेष्ठ शहाणे असून त्यांनी परमार्थाचे समर्थन करणे जाणलेले असते. स्वयंस्वरूपच झालेले साधू परम निर्मल असतात. असो, शेवटी सर्व लक्षणांचे सार एकाच वाक्यात सांगायचे झाले तर स्वरूपाकारच स्वधर्म असून तोच सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म आहे. ती स्वरूप स्थितीच साधू लक्षणांचे मुख्य मर्म आहे. आता या प्रकारची स्वरूपनिष्ठा निरायासपणे यावी असे वाटत असेल तर वर वर्णन केलेल्या साधूंची संगतच धरावी लागते. एकदा स्वरूप स्थिती प्राप्त झाल्यानंतर आपोआप लक्षणं उमटतात. साधू सांगत असलेल्या निरूपणामुळे साधू लक्षण ठसतात, पण निरूपण ऐकून त्याप्रमाणे स्वरूपामध्ये स्थित होणे मात्र अत्यावश्यक आहे. निरंतर स्वरूपात राहिले तर निश्चितपणे स्वरूपच होतो. त्यानंतर लक्षण उमटायला वेळ लागत नाही. बुद्धी स्वरूपात स्थिरावली की सर्व वाईट गुण निघून जातात. पण हे सर्व घडण्यास संतांची संगत आणि निरूपण मात्र आवश्यक आहे. सिद्धांची अनुभविक लक्षण सांगून झाली, पण जगातील लोकांची अनुभवाची कल्पना एकाच प्रकारची नसते. ते सर्व अभिप्राय पुढील समासात सांगावे म्हणतो. रामदास स्वामी म्हणतात की हे श्रोतृजन हो, लोक कोणत्या स्थितीने राहतात आणि अनुभव कसा पाहतात याचे वर्णन यापुढे लक्ष देऊन ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अष्टम दशके सिद्ध लक्षण निरूपणम नाम नवमाः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.